बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी सौ रूपश्री रंगनाथ गायकवाड, दिंडोशी वसाहत मनपा माध्यमिक शाळा गोरेगाव पूर्व। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान 2 या विषयाचा अभ्यास करणार आहोत। या विषयातील 7वे प्रकरण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह यातील अर्धा भाग आपण अभ्यासलेला आहे। आजचा घटक आहे जैव भू रासायनिक चक्र। तर हे पाहण्या अगोदर आपण सरांनी काय शिकवलं ते आपण जाणून घेऊया। या अगोदर आपण या पाठामध्ये परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, अन्न साखळी, अन्न जाळे, ऊर्जेचा मनोरा या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत। थोडीशी आपण उजळणी करूया। अन्न साखळी म्हणजे काय? तर अन्न साखळी म्हणजे भक्षक आणि मृतोपजीवी यांची प्रक्रिया म्हणजे अन्न साखळी होय। या चित्रामध्ये मुलांनो तुम्हाला अन्न साखळी दिसत आहे। यामध्ये उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये सतत अंतरक्रिया होत असते आणि या अंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला आपण अन्न साखळी असं म्हणतो। तुम्ही या अगोदर शिकलात की उत्पादक म्हणजे वनस्पती, यांना खाणारे प्राथमिक भक्षक, या प्राथमिक भक्षकाला खाणारे द्वितीयक भक्षक आणि द्वितीयक भक्षकाला खाणारे सर्वोच्च भक्षक, हे होतं अन्न साखळी। यानंतर तुम्ही अभ्यासलेलं आहे अन्न जाळे म्हणजे काय। तर अन्न जाळे कशाला म्हणतात? तर अशा प्रकारच्या अन्न साखळ्या एकत्र येऊन अन्न जाळे तयार होते। बघा मुलांनो, परिसंस्थेमध्ये असे एकच घटक अनेक सजीवांचं भक्ष्य असू शकतो। म्हणजेच अन्न जाळे म्हणजे एखाद्या परिसंस्थेमध्ये अन्न साखळ्या परस्परांशी जोडल्या गेलेल्या असतात, कारण एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो आणि त्यामुळे इथे अनेक अन्न साखळ्या एकत्र येतात आणि इथं अन्न जाळं तयार होतं। बघा, या आकृतीमध्ये तुम्हाला अन्न जाळं तयार झालेलं दिसत आहे। यानंतर तुम्ही या पाठामध्ये अभ्यासलं होतं ते म्हणजे ऊर्जेचा मनोरा। आता ऊर्जेचा मनोरा म्हटलं की इथे काय होतं, तर जो उत्पादक आहे त्याची संख्या जास्त असते आणि जी ऊर्जा आहे परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय म्हणजे उत्पादकाकडून पुन्हा भक्षकाकडे, भक्षकाकडून द्वितीयक भक्षक अशी ती ऊर्जा पास होते म्हणजे हस्तांतरित होते, त्याला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात। तर परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय लक्षात घेऊन काढलेल्या ऊर्जेच्या आकृतिबंधाला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात। हा सर्व घटक तुम्ही या अगोदरच्या पाठाला अभ्यासलेला आहे। तर आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे जैव भू रासायनिक चक्र। आता जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय? तर जैव म्हणजे सजीव, भू म्हणजे जमीन। तर मुलांनो, परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असला तरी त्यातील पोषण द्रव्याचे काय होत असते? प्रवाह होत असतो। तर सजीवाकडून माती, पाणी, हवा अशा ठिकाणी होणारा व तेथून पुन्हा सजीवाकडे होणारा हा एक चक्रीय प्रवाह आहे। तो चक्रीय प्रवाह म्हणजेच जैव भू रासायनिक चक्र होय। तर बघा, परिसंस्थेत होत असणारे पोषण द्रव्य, त्याचा जो चक्र म्हटलं की पुन्हा तिथेच येतो, तर तो चक्रीय प्रवाह आहे, त्याला आपण जैव भू रासायनिक चक्र असं म्हणतो। तर हे जैव भू रासायनिक चक्र शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जे जीवावरण आहे यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत सतत चालू असतं। आणि असं हे जैव भू रासायनिक चक्र हे याचं आपल्याला काय महत्त्व आहे बरं? तर वनस्पती, आपल्याला माहिती आहे की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी यासारख्या पोषण द्रव्याचा वापर करत असतात। तर प्राणी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मेद
आणि जीवनसत्वे अशा पोषक द्रव्याचा वापर करत असतात. तर ही उत्पादक, आता वनस्पती उत्पादक आहेत आणि प्राणी हे भक्षक आहेत. तर उत्पादक आणि भक्षकाच्या मृत अवशेषातील मूलद्रव्य विघटक होऊन, म्हणजे त्याचं विघटन होणार, ते कुजणार आणि ते मातीत पुन्हा मिसळले जाणार. मग अशा पद्धतीने हा पोषण द्रव्याचा, बघा वनस्पतीमध्ये पोषण द्रव्य आहेत, प्राण्यामध्ये पोषण द्रव्य आहेत, ही पोषण द्रव्य त्याचं विघटन म्हणजे ते मेल्यानंतर, वनस्पती प्राणी मेल्यानंतर त्याचं काय होतं की ते मातीत मिसळतात आणि पुन्हा तो अशा पद्धतीने पोषण द्रव्याचा चक्रीय प्रवाह चालू असतो. तर इथे मुलांनो, जैवभू रासायनिक चक्राचे दोन प्रकार पडतात. ते म्हणजे वायुचक्र आणि दुसरं म्हणजे अवसादन चक्र. आता वायुचक्रामध्ये कोणती चक्र येतात? वायू म्हटलं की तुमच्या लक्षात येतं नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, हे जे चक्र आहेत ती वायुचक्रामध्ये येतात. तर अवसादन चक्र, अवसादन म्हणजे जमीन, त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न हे येतात. आता प्रथम आपण या दोन्हीमध्ये, वायुचक्र आणि अवसादन भूचक्र, यामध्ये काय फरक आहे ते आपण अभ्यासूया. आता वायुचक्र म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातून ते जमिनीपर्यंत अजैविक पोषक द्रव्यांचा प्रवास, याला वायुचक्र असं म्हणतात. बघा, वातावरण. आणि अवसादन चक्र म्हणजे काय? तर पृथ्वीवरील मृदा, अवसाद व औषधी खडकात मुख्य व जैविक पोषण द्रव्यांचे संचयन असते. म्हणजे हे कुठे होतं? जमिनीत होतं. आणि वायुचक्र हे हवेमध्ये होतं, वातावरणामध्ये होतं. आता वायुचक्राचा दुसरा मुद्दा आहे, वायुचक्र वेगाने घडते. तुम्हाला माहिती आहे की लगेचच आता कार्बन डायऑक्साईड एखाद्या ठिकाणी जमा झाला तर तो लगेचच काय होतो? पसरतो. म्हणजे वनस्पती श्वसन करताना कार्बन डायऑक्साईड शरीरात घेतात. म्हणजे अशा पद्धतीने वायुचक्र हे वेगाने घडत असतं. तर अवसादन चक्र मात्र तेवढ्या वेगाने घडत नाही. यानंतर तिसरा मुद्दा आहे की वायुचक्रामध्ये हवामानातील बदल, काही वेळेस हवामानामध्ये बरेचसे बदल होतात किंवा मानवी क्रिया. बघा, आपण मानव हे पर्यावरणाचं संतुलन खूप बिघडवत आहोत आणि ह्या मानवी कृत्य जी आहेत त्यामुळे वायुचक्राची जी गती आहे, म्हणजे तीव्रता किंवा संतुलन जे आहे, याच्यावर गंभीर परिणाम होतो मुलांनो. यानंतर अवसादन चक्र जमिनीवरच्या प्रदूषणाने असंतुलित होते. इथे सुद्धा मानवाच्या कृतीमुळेच असंतुलन होतं. म्हणजे पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्यासाठी जास्तीत जास्त मानव कारणीभूत आहे. आता ह्या वायुचक्र आणि अवसादन चक्रामध्ये फरक जरी असला तरी वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकापासून पूर्णपणे आपणाला वेगळी करता येत नाहीत. बघा, कसं बरं वेगळी करता येत नाहीत? तर बघा, नायट्रोजन हा वायू रूपात वातावरणात आढळतो. तर नायट्रोजन डायऑक्साईड हा संयुगाच्या रूपात मृदेत, म्हणजे मातीत, अवसाद म्हणजे खडकामध्ये आढळतो. त्याचबरोबर कार्बन अजैविक स्वरूपात भूकवसातील दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा व चुनखडकामध्ये आढळतो. तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायूच्या रूपात आढळतो. म्हणजे वायुचक्र आणि अवसादन चक्र आपण पूर्णतः वेगळे करू शकत नाहीत. तर आज आपण याच वायुचक्रांचा अभ्यास करणार आहोत. तर पहिलं चक्र जे आहे आपलं ते आहे कार्बन चक्र. तर मुलांनो, त्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की हवेमध्ये वायूंचं प्रमाण कसं आहे, म्हणजे किती टक्के कोणता वायू आहे. तर इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, नायट्रोजन आहे 78%, ऑक्सिजन आहे 20.9%, यानंतर अर्गॉन वायू 0.90, अदर गॅसेस म्हणजे इतर वायू आहेत 0.17 म्हणजे 0.17, आणि कार्बन डायऑक्साईड 0.03. आता हे बरं, हे सर्व हवेतील
वायूंचं प्रमाण आहे. मुलांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण तर श्वसन क्रिया करत असताना हवेतील ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. यानंतर वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. मग असं आपण हे वायू वापरत असताना तरी सुद्धा या वायूंचं प्रमाण कसं बरं स्थिर राहतं? तर त्यासाठीच आपल्याला शिकायचंय हे पुढचं चक्र जे आहे ते म्हणजे कार्बन चक्र. आता कार्बन चक्रामध्ये मुलांनो काय होतं? आता इथे कार्बन चक्रामध्ये कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. आता तुम्ही म्हणाल की कार्बन तर मॅडम तुम्ही सांगितला नाही हवेतील प्रमाणामध्ये. तर मुलांनो, कार्बन जो आहे त्या कार्बनचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर वातावरणातील आणि जलाशयातील कार्बन डायऑक्साईड. या चित्रामध्ये तुम्हाला हा चक्राकार प्रवास दिसत आहे. बघा, इथे कार्बन डायऑक्साईड आहे आणि हा कार्बन डायऑक्साईड वापरला जाऊन पुन्हा तो वातावरणात मिसळला जातो. म्हणजे हे चक्र पूर्ण होत आहे. म्हणजे वातावरणात आहे कार्बन डायऑक्साईड, तो पुन्हा वनस्पतीकडे सजीवांकडे येतोय, सजीवांकडून पुन्हा तो वातावरणात जातोय. हे जे आहे पुनर्चक्रीकरण म्हणजे पुन्हा पुन्हा ते चक्र सतत चालू आहे. याला आपण कार्बन चक्र असं म्हणतो. तर इथे तुम्हाला या कार्बन चक्राचं आरेखन म्हणजे रेखाटलं कसं जातं ते मी इथे दाखवलेलं आहे. याच्यामध्ये बघा, जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईडचे स्रोत म्हणजे वातावरणात आहे कार्बन डायऑक्साईड, त्याचबरोबर जलाशयात सुद्धा कार्बन डायऑक्साईड आहे. तो कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. आता हा कार्बन डायऑक्साईड कोण बरं वापरतं? तर तुम्हाला माहित आहे की वनस्पती हा कार्बन डायऑक्साईड शरीरात घेतात. म्हणजे वनस्पतीमध्ये जी प्रकाश संश्लेषण क्रिया होत असते, ती प्रकाश संश्लेषण क्रिया होत असताना वनस्पती या कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि ह्या कार्बन डायऑक्साईडचा वापर करून वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आता इथे हे जे अन्न आहे, ही जी कर्बोदके आहे, ही अन्नाच्या स्वरूपात अन्न साखळीत वनस्पतीकडून, बघा तुम्ही पहिली अन्न साखळी अभ्यासलेली आहे, तर त्या अन्न साखळीत म्हणजे वनस्पती ह्या उत्पादक आहेत, त्या उत्पादकाकडून शाकाहारी प्राण्याकडे म्हणजे त्याला खाणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्याकडे आणि शाकाहारी प्राण्यांकडून पुन्हा मांसाहारी प्राण्याकडे जातात आणि पुन्हा त्याचं विघटन, बघा इथे वनस्पती, इथे प्राणी आहे आणि ह्या प्राण्यांचं विघटन झाल्यानंतर पुन्हा तो कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळला जातो. आता श्वसनाच्या प्रक्रियेत सुद्धा काय होतं? तर वनस्पती आणि प्राणी कर्बोदकांचे ऑक्सिडीकरण करतात आणि ऊर्जा मुक्त करतात. आता जी श्वसन प्रक्रिया आहे त्या श्वसन प्रक्रियेत सुद्धा वनस्पती या काय करत असतात? प्राणी कर्बोदकाचे ऑक्सिडीकरण करतात आणि तिथून सुद्धा कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. बघा, म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड येतोय, तर याच्या दोन अभिक्रिया आहेत, त्या तुम्हाला मी सांगते यानंतरच्या पुढच्या चित्रामध्ये. तर आणखीन कार्बन डायऑक्साईड कसा मुक्त होतो? तर तुम्ही किण्वन प्रक्रिया अभ्यासलेली आहे. तर किण्वन प्रक्रियेमध्ये इष्ट हा जो सूक्ष्मजीव आहे, हा सूक्ष्मजीव कर्बोदकाचं विघटन करून तिथे कार्बन डायऑक्साईड तयार करतो. म्हणजे इथे सुद्धा या किण्वन प्रक्रियेमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड तयार होतो. यानंतर इंधनाचं ज्वलन आहे. या इंधनाच्या ज्वलनात जैविक कार्बनी पदार्थाचे वेगाने ऑक्सिडीकरण होते, ऊर्जा मुक्त होते, परंतु ज्वलन होताना तिथून सुद्धा कार्बन डायऑक्साईड काय होतो? मुक्त होतो. आता हा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड स्वरूपातील जो कार्बन आहे तो वनस्पतीमार्फत पुन्हा अन्न साखळीत जातो. बघा, इथे तुम्हाला ज्वलन, मानवी क्रिया,
कारखाने आणि वाहतूक दिसत आहे. म्हणजे ज्वलन, आपण जे काही ज्वलन करतो ते, नंतर मानवी क्रिया, वेगवेगळ्या आपल्या मानवी क्रिया ज्या आहेत, जाळणे किंवा वाहनांचा अति उपयोग करणे, तर प्रदूषण जे आहे त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणारा हा जो आहे कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात मिसळला जातो आणि हा वातावरणात मिसळलेला कार्बन डायऑक्साईड हा पुन्हा वनस्पती काय करतात, वापरतात आणि पुन्हा वनस्पतीकडून पुन्हा तो वातावरणात या पद्धतीने येतो. म्हणजे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे हा कार्बनचा चक्राकार प्रवास चालू असतो आणि म्हणून हा जो प्रवास आहे त्याला आपण कार्बन चक्र असे म्हणतो. तर याच्यामध्ये ज्या 2 अभिक्रिया आहेत कार्बन चक्रामध्ये, त्या 2 अभिक्रिया कोणत्या आहेत बघा. इथे पहिली जी आहे ती प्रकाश संश्लेषण अभिक्रिया. तर याच्यामध्ये C6CO2 म्हणजे 6 CO2 अधिक 12 H2O gives to म्हणजे C6H12O6 प्लस 6H2O प्लस 6O2. म्हणजे इथे कार्बन डायऑक्साईड पाणी ही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे मुलांनो. वनस्पती कशा पद्धतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. यानंतर आहे पेशीय श्वसन क्रिया. इथे काय होतं तर इथे ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन तिथे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. ही अभिक्रिया बघा, C6H12O6 प्लस 6O2 gives to 6H2O प्लस 6CO2. ही रासायनिक अभिक्रिया आहे मुलांनो, रासायनिक समीकरण आहे. म्हणजे हे आपण त्याची काय केलेली आहे, संयुग रेणुसूत्र लिहिली आहेत. कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र काय, CO2. नंतर पाण्याचं रेणुसूत्र काय आहे, H2O. तर त्या रेणुसूत्राचा इथे उपयोग केलेला आहे. तर अशा पद्धतीने कार्बन चक्रामध्ये या 2 प्रमुख अभिक्रिया होत असतात. आता अशा पद्धतीने हे कार्बन चक्र आहे. मग याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण स्थिर ठेवले जाते. परंतु बघा मुलांनो, मानवी कृतीमुळे ह्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे आणि हा वाढत गेलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो पृथ्वीभोवती काय करतो, आच्छादन करतो आणि त्यामुळे सूर्याकडून येणारी जी घातक किरणं आहेत ती बाहेरच्या अवकाशात पुन्हा फेकली जात नाहीत. म्हणून पृथ्वीचं तापमान वाढत आहे. आणि मग खूप मोठ्या प्रमाणात आपण विविध स्वरूपातील कार्बन सुद्धा जाळतो. म्हणजे एकतर आपण प्रदूषण करतोय, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय, यानंतर ज्वलन करतोय, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय, औद्योगिकरण, खूप उद्योगधंद्यामध्ये कारखान्यामध्ये सुद्धा हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तर याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होते. मग काय होतंय, आणि कार्बन डायऑक्साईडची निर्मिती जास्त होते, परंतु आपण जंगल तोड करत आहोत. मग त्या जंगल तोडीमुळे काय होतोय, ऑक्सिजन बाहेर सोडला जात नाही आणि त्यामुळे जंगलतोड झाल्यामुळे त्या कार्बन डायऑक्साईडचा वापरही होत नाही आणि ऑक्सिजनही आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून या हवेतला कार्बन डायऑक्साईड काय होतोय, जास्त वाढतोय आणि त्यामुळे जागतिक तापमानात काय होतंय, वाढ होत आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे तापमान वाढतं, लक्षात घ्या. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण झाडे लावली पाहिजे. आता उष्ण कटिबंध जो आहे त्याच्यामध्ये तापमान जास्त असतं, परंतु तिथे जंगलाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. बघा संतुलन कसं, निसर्गाने खूप छान संतुलन राखलेलं आहे, इथे लक्षात आलं असेल तुमच्या. परंतु आपण मात्र त्याचा काय करतोय, असंतुलन करतो आहे. तर इथे उष्णकटिबंधामध्ये तापमान जास्त आहे, त्याचबरोबर जंगलाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. म्हणजे वनस्पतीकडून प्रकाश संश्लेषण क्रिया घडून ऑक्सिजन बाहेर पडतोय आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा तेवढ्याच जास्त प्रमाणात शोषला जातोय, कारण जंगलाचं प्रमाण इथे जास्त आहे. आणि अशा पद्धतीने वनस्पतीमुळे वातावरणातील
कार्बन डायऑक्साईडचे आणि ऑक्सिजनचा समतोल राखला जातो. तर या कार्बन चक्रामधून तुम्ही एक गोष्ट शिकली असेल की यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर कार्बन चक्र व्यवस्थित चालू राहण्यासाठी आपण जास्तीत जास्त काय केली पाहिजे, झाडं लावली पाहिजेत मुलांनी. तर तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की झाडं लावा, झाडं तोडू नका. तर हे याचसाठी सांगितलं जातं. यामुळे पर्यावरणाचा संतुलन म्हणजेच आपल्याला लागणारा जो ऑक्सिजन आहे तो आपल्याला मिळतो आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित राहतं आणि अशा पद्धतीने कार्बन चक्र सुद्धा सुरळीत चालू राहतं. तर यानंतर पुढचं चक्र जे आहे ते म्हणजे ऑक्सिजन चक्र. आता ऑक्सिजन चक्र आणि कार्बन चक्र ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, बाजू असल्यासारख्या आहेत. ही दोन्ही चक्र पाठीला पाठ लावून येणारी दोन्ही चक्र आहेत. कारण आता तुम्ही कार्बन चक्र अभ्यासताना सुद्धा ऑक्सिजनचा कसं होतंय ते पाहिलेलं आहे. तर ऑक्सिजन चक्र म्हणजे काय, तर ऑक्सिजन या वायूचा वातावरणातून सजीवाकडे आणि सजीवाकडून परत वातावरणाकडे असा जो चक्राकार प्रवाह सतत चालू असतो त्याला ऑक्सिजन चक्र असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला या चित्रामध्ये ऑक्सिजन चक्र दिसत आहे. तर तुम्हाला माहिती आहे की हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आपण पाहिलेलं आहे 20.9, म्हणजे सुमारे 21% ऑक्सिजन आहे. आणि हा ऑक्सिजन तीनही आवरणामध्ये आढळतो. 3 आवरणं कोणती, तर शिलावरण, जलावरण आणि वातावरण. या तिन्ही आवरणामध्ये हा ऑक्सिजन आढळतो. तर हवेतील ऑक्सिजन थोड्या प्रमाणात पाण्यात सुद्धा विरघळतो. आता हे ऑक्सिजन चक्र कसं बरं होतं. आता ऑक्सिजन हा अत्यंत क्रियाशील आहे आणि इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगाशी त्याचा काय होतो, संयोग होतो. आता बघा, क्रियाशील आहे म्हणून त्याचा लवकर संयोग होतो आणि संयोग झाल्यामुळे तिथे रेणुकीय ऑक्सिजन म्हणजे O2, पाणी H2O, कार्बन डायऑक्साईड CO2 व असंद्रिय संयुगे असल्याने हे ऑक्सिजन चक्र जे आहे ते अत्यंत गुंतागुंतीचे आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय. यानंतरचं इथे मी तुम्हाला आरेखन, ऑक्सिजन चक्राचं आरेखन कसं असतं ते मी दाखवते. बघा, इथे तुम्हाला वातावरणातील रेणुकीय ऑक्सिजन, आता वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे तर श्वसनामध्ये ऑक्सिजनच्या साह्याने कर्बोदकाचे ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जेबरोबर CO2 वायू तयार होतो. म्हणजे वातावरणामध्ये जो ऑक्सिजन आहे तो श्वसनासाठी वापरला जातो आणि तिथे कर्बोदकाचं ऑक्सिडीकरण होतं. बघा, इथे प्रकाश संश्लेषण ही क्रिया आहे. वनस्पती आपल्याला काय करतायत, ऑक्सिजन देतायत, म्हणजे ऑक्सिजन वातावरणात सोडतायत. यानंतर कोळसा, लाकूड, पेट्रोल आणि नैसर्गिक वायू या इंधनाच्या ज्वलनाच्या वेळी हवेतील ऑक्सिजनची आवश्यकता असते. बघा, वातावरणात ऑक्सिजन आहे, मग तो ऑक्सिजन कसा वापरला जातोय, तर हे जे इंधन आहेत या इंधनाच्या ज्वलनाच्या वेळी ऑक्सिजन वापरला जातो. तुम्हाला माहित आहे की ऑक्सिजन हा काय आहे, ज्वलन पोषक आहे, म्हणून तो ऑक्सिजन, वातावरणातील ऑक्सिजन वापरला जातो. इथे तुम्हाला गंजणे, विघटन आणि ज्वलन दिसत आहे, तर इथे हा ऑक्सिजन वापरला जातो. तर श्वसन आणि ज्वलन या दोन्ही प्रक्रिया वातावरणातील ऑक्सिजन वापरतात आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात. बघा, ऑक्सिजनमुळे O3 ची निर्मिती म्हणजे ओझोनची निर्मिती जी आहे ती त्याच्यामुळे होते. जर आपण झाडे तोडली तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि ऑक्सिजन नाही मिळाला तर O3 ची निर्मिती होणार नाही. बघा, या पद्धतीने म्हणजे ऑक्सिजन आपण वापरत असतो आणि
मग हा वापरलेला जो ऑक्सिजन आपण वापरतो, मग आपल्याला ऑक्सिजन कोण देतं? तर हरित वनस्पती. इथे तुम्हाला प्रकाश संश्लेषण आणि वनस्पती दिसते. हा, ह्या वनस्पती काय करतात? प्रकाश संश्लेषण क्रियेत वातावरणातील हा आपण जो तयार केलेला ज्वलन आणि श्वसन मध्ये तयार केलेला सोडलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो या वनस्पती वापरतात प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये आणि पुन्हा वातावरणामध्ये ऑक्सिजन सोडतात आणि तो ऑक्सिजन वातावरणात मिसळतो. अशा पद्धतीने हा ऑक्सिजनचा चक्राकार प्रवाह सतत चालू असतो. हे ऑक्सिजन पुन्हा पुन्हा वापरला जातो. तर म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र ही कशी एकमेकापासून वेगळी नाहीत, तर ती पाठीला पाठ लावून येणारीच चक्र आहेत. यानंतर पुढचं चक्र जे आहे ते आहे नायट्रोजन चक्र. आता नायट्रोजनचं हवेतील प्रमाण 78% आहे. एवढं प्रमाण आहे, जास्त आहे. परंतु मुलांनो, हा वातावरणातील नायट्रोजन हा वनस्पती म्हणजे सजीव तसाच्या तसा वापरू शकत नाहीत. मग काय होतं ते आपल्याला शिकायचं. या अगोदर आपण नायट्रोजन चक्र म्हणजे काय ते बघूया. तर वातावरणातील नायट्रोजनचा वातावरणात कडून जमिनीकडे आणि जमिनीकडून वनस्पतीकडे आणि प्राण्याकडे तसेच सजीवाकडे पुन्हा जमिनीकडे आणि जमिनीकडून पुन्हा वातावरणाकडे असा चक्राकार प्रवाह सतत चालू असतो. आणि हा जो चक्राकार प्रवाह आहे त्याला नायट्रोजन चक्र असे म्हणतात. इथे तुम्हाला बघा नायट्रोजन चक्राचं चित्र दिसत आहे. याच्यामध्ये NH3 दिसतोय, नंतर NO2 आणि NO3 हे दिसत आहे. तर हे नेमकं काय आहे? इथे नायट्रोजन चक्रामध्ये नेमकं काय होतं हे आपण बघूया. तर इथे तुम्हाला एक नायट्रोजन चक्राचं रेखाटन दाखवते. तर बघा, वातावरणामध्ये 78% नायट्रोजन आहे. मग हा हवेतील रेणवीय स्वरूपातील नायट्रोजन वनस्पतींना घेता येत नाही. या अगोदर तुम्ही बघितलं की वातावरणामध्ये ऑक्सिजन आपण घेतो, नंतर वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, परंतु हा जो नायट्रोजन आहे 78% प्रमाण आहे नायट्रोजनचं, परंतु ते नायट्रोजन वनस्पती घेऊ शकत नाहीत. म्हणून मग त्या काय करतात, तर वनस्पती जमिनीतील वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजनचे क्षार वापरतात. म्हणजे वनस्पतीसाठी जमिनीतील क्षार स्वरूपातील नायट्रोजन हा नायट्रोजनचा मुख्य स्रोत आहे. बघा, इथे नायट्रोजनचा मुख्य स्रोत हवेतील नायट्रोजन आहे, परंतु तो जसाच्या तसा वनस्पती वापरू शकत नाहीत. म्हणून जमिनीतील जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन वनस्पतीला वापरता येतो. आता इथे याच्यासाठी या नायट्रोजन चक्रामध्ये काही क्रिया आहेत, म्हणजे महत्वाच्या अभिक्रिया होतात. तर त्या अभिक्रिया आहेत, पहिली आहे नायट्रोजनचं स्थिरीकरण. या नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये, आता हे नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. अगोदर तुम्ही हे बघा की नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय औद्योगिक जैविक प्रक्रियाद्वारे नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये होणे, याला नायट्रोजनचं स्थिरीकरण असं म्हटलं. आता वनस्पती नायट्रोजन डायरेक्ट वातावरणातून घेऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे नायट्रोजनचं स्थिरीकरण होणं महत्वाचं असतं. यानंतर दुसरं याच्यामध्ये आहे प्रमुख प्रक्रिया अमोनीकरण. अमोनीकरण म्हणजे सजीवांचे अवशेष उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया वायू मुक्त होणे, म्हणजे तिथे अमोनिया वायू तयार होतोय. यानंतर नायट्रीकरण. नायट्रीकरण म्हणजे अमोनियाचे नायट्रेट
व नायट्राइट मध्ये रूपांतर. म्हणजे हा इथे तयार झालेला जो अमोनिया आहे त्या अमोनियाचं पुन्हा नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये रूपांतर होणं ह्याला नायट्रीकरण असं म्हटलं जातं. यानंतर विनायट्रीकरण. विनायट्रीकरणामध्ये काय होतं तर नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर. म्हणजे जी नायट्रोजन युक्त संयुग आहेत पुन्हा त्या नायट्रोजन संयुगाचं नायट्रोजन वायूत रूपांतर करणं ही याला विनायट्रीकरण असं म्हणतात. तर या नायट्रोजन चक्रातील 4 क्रिया आहेत, प्रक्रिया होतात. म्हणजे कारण काय आहे, कारण नायट्रोजन आपण जसाच्या तसा वनस्पती वापरू शकत नाहीत. मग कसं होतं बरं, काय होतं तर पहिली जी आहे नायट्रोजनचं स्थिरीकरण ते बघूया आपण. आता इथे नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये काय होतं तर हवेतील रेन्वीय नायट्रोजनचे त्यांच्या क्षारांच्या स्वरूपात रूपांतर होण्याची जी क्रिया आहे त्याला आपण नायट्रोजन चक्र असं नायट्रोजन स्थिरीकरण असं म्हणतो. आता हे नायट्रोजन स्थिरीकरण जे आहे ते 2 प्रकारे घडतं. तर पहिली प्रक्रिया आहे भौतिक प्रक्रिया. आता भौतिक प्रक्रियामध्ये काय होतं तर तुम्ही पाऊस चालू असताना पावसाळ्यात विजा चमकलेल्या पाहिल्या असतील मुलांनी. मग इथे काय बरं होतं तर पावसाळ्यात चमकणाऱ्या विजामुळे हवेतील नायट्रोजनचे ऑक्सिडीकरण घडून येते आणि मग या नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजन ऑक्साईड मध्ये होते. आणि हा जो तयार झालेला बघा अगोदर हवेतला जो नायट्रोजन आहे या विजामुळे त्या नायट्रोजनचं काय होतंय ऑक्सिडीकरण होतं. म्हणजे नायट्रोजन पासून काय तयार होतोय नायट्रोजन ऑक्साईड तयार होतोय. मग या नायट्रोजन ऑक्साईड हा वायू पावसाच्या पडणाऱ्या पाण्यात विरघळतो. त्यामुळे त्याचं रूपांतर नायट्राइट आणि नायट्रिक आम्ले त्यापासून तयार होतात. म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड आणि पावसाचं पाणी यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन नायट्रिक ऍसिड व नायट्रस ऍसिड तयार होतात. आणि ही जी आम्ले आहेत ऍसिड म्हणजे आम्ल ही आम्ले पुन्हा काय होतात जमिनीमध्ये मुरतात आणि त्यांची जमिनीतील इतर मूलद्रव्याबरोबर अभिक्रिया होऊन इथे नायट्रोजनची संयुगे तयार होतात आणि ह्यालाच आपण नायट्रोजनचं स्थिरीकरण असं म्हणतो. म्हणजे गेला की नाही हवेतला जो नायट्रोजन होता त्या वनस्पती जसाच्या तसा वापरू शकत नाहीत. मग पाऊस चालू झाल्यानंतर काय होतंय की विजा चमकल्यानंतर नायट्रोजनचं ऑक्सिडीकरण होतं त्यापासून नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो आणि हा नायट्रोजन ऑक्साईड पावसाच्या पाण्यात मिसळल्यानंतर त्याच्यापासून आम्ले तयार होतात नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल. मग ती पावसाच्या पाण्यासोबत ती काय होत आहेत जमिनीवर पडतायत आणि जमिनीमध्ये मुरतायत ती आणि मुरल्यानंतर मग त्याची जमिनीमध्ये जी दुसरी मूलद्रव्य आहेत त्यांच्याशी काय होते अभिक्रिया होते आणि तिथे नायट्रोजनची संयुग तयार होतात. म्हणजे हे बघा कसं झालंय ते म्हणजे वातावरणातला नायट्रोजन कुठे गेला जमिनीमध्ये गेला. म्हणून मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की वायुचक्र आणि अवसादन चक्र ही एकमेकापासून आपल्याला वेगळी करता येत नाहीये. कशा पद्धतीने गेला बघा नायट्रोजन. मग आता या जमिनीमध्ये आपण काय करतो वनस्पती लावतो आणि ह्या वनस्पती मार्फत पुन्हा तो काय येतोय पुन्हा वातावरणात येतो. तर बघा ही झाली पहिली भौतिक प्रक्रिया आहे. यानंतर दुसरी याच्यातली जी दुसरी प्रक्रिया आहे याच्यातली जी दुसरी प्रक्रिया आहे ती आहे जैविक प्रक्रिया. आता या जैविक प्रक्रियेमध्ये काय होतं तर शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरील गाठीत रायझोबियम जातीचे सहजीवी जीवाणू राहतात. हे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला माहिती आहे की शिंबावर्गीय वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतीची मुळं तुम्ही पाहिली असतील. मग कोणत्या बरं शिंबावर्गीय वनस्पती तर वाटाणे शेंगदाणा
मेथी ह्या ज्या वनस्पती आहेत, ह्या वनस्पतीची कधी तुम्ही मुळं पाहिली असतील तर या मुळावरती गाठी असतात आणि या गाठीमध्ये रायझोबियम जातीचे सहजीवी जीवाणू राहतात आणि हे जे जीवाणू आहे हे काय करतात, नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण करतात. त्याचबरोबर हे आहे सहजीवी जीवाणू, म्हणजे हा कुठे राहतो, इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की मुळं आहेत आणि त्या मुळाच्या गाठीमध्ये हे रायझोबियम जीवाणू आहेत. हे रायझोबियम जीवाणू हे काय करतायत, वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. आता जमिनीमध्ये स्वतंत्र राहणारे सुद्धा जीवाणू आहेत, तर स्वतंत्र जगणारे ॲझॅटोबॅक्टर आणि क्लॉस्ट्रिडियम हे नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण करतात. हे सुद्धा जीवाणू, नावं नीट लक्षात ठेवा, ॲझॅटोबॅक्टर, क्लॉस्ट्रिडियम हे जीवाणू नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण करतात. त्याचबरोबर पाण्यात वाढणारी जी शैवालं आहेत, कोणती, तर ॲनाबिना, यानंतर नोस्टॉक, ही सुद्धा नीलहरित शैवाले नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. म्हणजे अशा पद्धतीने हे नायट्रोजन स्थिरीकरण होतं. म्हणजे वातावरणातील नायट्रोजनचं अशा पद्धतीने नायट्रेट्स आणि नायट्राइट्समध्ये रूपांतर केलं जातं. म्हणून बघा, तुम्हाला माहिती आहे की आपण डाळी जास्त खायला सांगितल्या जातात, म्हणजे तिथे प्रथिनांची, म्हणजे प्रथिनं, नायट्रोजन पासून आपल्याला प्रथिनं मिळतात. बघा, आता याचा वापर, नायट्रोजन संयुगाचा वापर कसा होतो, तर वनस्पती नायट्रेट्स आणि नायट्राइट्स या स्वरूपातील नायट्रोजन जमिनीतून शोषून घेतात. आता बघा, चक्र पुन्हा कसं चालू होतंय ते बघा. तुम्हाला पहिलं चक्र म्हणजे पुन्हा कसं चक्र तुम्हाला लक्षात येते बघा, डोळ्यासमोर दिसत असेल की हा अशा पद्धतीने हवेतला वातावरणातला जो नायट्रोजन आहे तो जमिनीत आला. मग ह्या जमिनीतला नायट्रोजन जो आहे, म्हणजे तिथे तयार झालेली जी नायट्रेट्स आणि नायट्राइट्स जी आहेत ती वनस्पती काय करतात, शोषून घेतात आणि त्यापासून वनस्पती प्रथिने व ॲमिनो आम्ले यासारखी संयुगे तयार करतात. मग तुम्हाला माहिती आहे की आपल्या सर्व शाकाहारी प्राण्यांना, सजीवांना प्रथिनांची गरज असते. मग ही गरज भागवण्यासाठी हे काय करतात, शाकाहारी प्राणी वनस्पतींना खातात आणि मग या शाकाहारी प्राण्यामध्ये प्रथिनांचे पचन होते. म्हणजे अशा पद्धतीने हे पुन्हा, मग हे प्रथिनांचं पचन झालं, मग ह्या शाकाहारी प्राण्यांकडून पुन्हा मांसाहारीकडे, म्हणजे जी अन्नसाखळी आहे ती अन्नसाखळी पुन्हा तिथे अन्नसाखळीतून, म्हणजे पहिल्या उत्पादकामध्ये गेला नायट्रोजन, वनस्पतीकडे गेला आणि तो वनस्पतीकडून पुन्हा कसा येतोय, पुन्हा प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि सर्वोच्च भक्षक, आणि पुन्हा त्या सर्वोच्च भक्षकाचं विघटन होऊन पुन्हा काय होतंय, पुन्हा तो वातावरणात मिसळला जातो. म्हणजे या पद्धतीने नायट्रोजनचं सुद्धा चक्र सतत चालू असतं. आता याच्यामध्ये तुम्ही अमोनीकरण हे बघितलं. अमोनीकरण मध्ये तिथे काय होतंय, अमोनिया वायू तयार होतोय आणि त्या अमोनीकरण नंतर तुम्ही पाहिलं नायट्रीकरण. तर त्या नायट्रीकरणामध्ये म्हणजे कधी या नायट्रीकरणामध्ये नायट्रोजन तयार, म्हणजे नायट्रेट्स आणि नायट्राइट्स तयार होतात. आता विनायट्रीकरण म्हणजे काय, तर नायट्रोजन संयुगाची, म्हणजे ही जी नायट्रेट्स आणि नायट्राइट्स तयार झालेली आहेत त्याचं पुन्हा नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर करणं, त्याला आपण विनायट्रीकरण म्हणतोय. अगोदर मी सांगितलंय तुम्हाला. मग ह्या विनायट्रीकरणामुळे काय होतं, तर बऱ्याचदा त्याचं म्हणजे नायट्रोजनची संयुग कमी होतात. मग जमिनीचा तिथे काय होतो, कस कमी होतो. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे नायट्रोजन वातावरणातून येतो जमिनीकडे आणि पुन्हा जमिनीकडून वातावरणाकडे जातो. अशा पद्धतीने नायट्रोजन चक्र सतत चालू असतं, अविरत
चालू असतो. तर मुलांनो, यामध्ये तुम्ही तिन्ही चक्रामध्ये बघितलं आहे की चक्र म्हणजे पुनर्चक्रीकरण, म्हणजे पुन्हा पुन्हा ते चक्र सतत चालू आहे. आणि हे सतत चालू असल्यामुळे या चक्रामुळे आपल्या पर्यावरणाचा समतोल राखला जातोय. आणि परंतु आपल्या मानवी कृतीमुळे हा जो पर्यावरणाचा समतोल हा ढासळत आहे. तर या पाठामध्ये या चक्राच्या आधारे आपण काय शिकतोय, तर या चक्रामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आपली जी कृती आहे की प्रदूषण करणे, म्हणजे आपण विनाकारण काय करत असतो, गाड्या म्हणजे गरज नसताना जवळ जायचं असेल तरी सुद्धा आपण फोर व्हीलरचा वापर करतो किंवा टू व्हीलरचा वापर करतो. यामुळे म्हणजे याच्यामुळे प्रदूषण झाल्यामुळे काय होतंय की कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात बाहेर सोडला जातो. आणि हा जास्त प्रमाणात बाहेर सोडलेला कार्बन डायऑक्साईड आणि काय करतोय आपण, झाडं तोडतोय. म्हणजे याच्यामुळे आपलं जे संतुलन आहे ते बिघडते. तुम्हाला वारंवार का सांगितलं जातं की झाडे लावा, झाडे तोडू नका. हे कशामुळे सांगितलं जातं, तर याच कारणामुळे सांगितलं जातं की आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. आणि आपल्या याच्यामुळेच आपण सर्व सजीव आहोत. बघा, उत्पादक याची जर संख्या कमी झाली तर प्राथमिक भक्षक कमी होणार, प्राथमिक भक्षक कमी झाला तर द्वितीयक भक्षक कमी होणार, द्वितीयक भक्षक कमी झाला तर सर्वोच्च भक्षक. आणि मग अशा कमी झाल्यामुळे त्या आपली जी अन्न साखळी आहे ती ढासाळते. म्हणजे आता कशा पद्धतीने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपण आजच्या बघा याच्यातून लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने तिन्ही चक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र आणि ऑक्सिजन चक्र कसे महत्वाचे आहेत. तर आजचा आपण जो भाग शिकलो तो म्हणजे कार्बन चक्र, म्हणजे जैवभू रासायनिक चक्र जी आहेत त्याचेच काय आहेत हे प्रकार आहेत. कार्बन चक्र, नंतर ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र, ह्या तिन्ही चक्राचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे आजच्या तासाला. तर इथे बघा, तुम्हाला हा भाग समजला असेल तर काही मूल्यमापनासाठी तुम्हाला मी काही प्रश्न देते. पहिला प्रश्न आहे, हवेत नायट्रोजनचे प्रमाण जास्त असूनही वनस्पतीसाठी नायट्रोजनचा जमीन हा मुख्य स्रोत आहे. बघा, प्रश्न नीट समजला का, की प्रमाण जास्त आहे, 78% प्रमाण आहे, परंतु वनस्पतीसाठी नायट्रोजनची जी वनस्पतीला लागणारा जो नायट्रोजन आहे तो मात्र वनस्पतींना जमिनीतूनच घ्यावा लागतो. हे का, हा पहिला प्रश्न आहे. यानंतर दुसरा प्रश्न, हरित वनस्पती शिवाय ऑक्सिजन चक्र चालू राहील का? तुम्हाला काय वाटतं की हरित वनस्पती नसल्या तर ऑक्सिजन चालू राहील का, ऑक्सिजन चक्र चालू राहील का? यानंतर तिसरा प्रश्न आहे, कार्बनचे मुख्य स्रोत कोणते? वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, परंतु त्याचे स्रोत कोणते ते तुम्हाला इथे सांगायचंय. यानंतर चौथा प्रश्न आहे, कोणते जीवाणू नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात? म्हणजे हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण कोणते जीवाणू करतात, हा चौथा प्रश्न आहे. यानंतर पाचवा, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण स्थिर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? महत्वाचा प्रश्न आहे. सर्व भाग तुमच्या आपल्याला जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे. याच्यामधून आपण परीक्षेपुरता अभ्यास न करता इतर सुद्धा गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर ही सर्व प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि त्याची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न बघून घ्या, लिहा प्रश्न ते. तर या पद्धतीने आजचा हा भाग इथे संपलेला आहे. या पद्धतीने
आजचं हे 7वं जे प्रकरण आहे, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, हे प्रकरण इथे संपलेलं आहे.